डिप्लोमा फर्स्ट इयर साठी के स्कीम आहे. तुमचा जो पॅटर्न आहे किंवा स्कीम आहे तो के स्कीम आहे. आणि सेमिस्टर वनचा जो सिलेबस आहे त्यात कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, त्यांना किती मार्क्स आहेत ते पण आपण बघणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला सब्जेक्ट कोणते कोणते? तुम्हाला सुरुवातीला सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स, याला इन शॉर्ट म्हणतात BMS, पण जनरली आपण म्हणतो याला M1. हा सब्जेक्ट आहे M1. त्यानंतर सेकंड सब्जेक्ट जो आहे तो आहे बेसिक सायन्स, ज्याचा शॉर्ट कोड आहे BSc. आणि या बेसिक सायन्स मध्ये तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री असे 2 सब्जेक्ट आहेत, बट इट इज अ सिंगल सब्जेक्ट बेसिक सायन्स. त्यानंतर थर्ड सब्जेक्ट आहे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल, त्याचा कोड आहे ENG, इन शॉर्ट इंग्लिश. इंग्लिशचा सब्जेक्ट तुम्हाला आहे. त्यानंतर हे महत्वाचे सब्जेक्ट आहे कारण याचे एंड सेमिस्टरचे पेपर होतात 70 मार्क्सचे, बाकी सब्जेक्टचे होत नाही. 70 बाकीच्यांचे नाही होत. नेक्स्ट सब्जेक्ट आहे फंडामेंटल ऑफ ICT, इंट्रोडक्शन टू कम्प्युटर टेक्नॉलॉजी. त्यानंतर इंजिनिअरिंग वर्कशॉप. आता इंजिनिअरिंग वर्कशॉप जो सब्जेक्ट आहे हा ब्रांच वाईज डिफरंट आहे. कम्प्युटर IT किंवा त्याच्या रिलेटेड ब्रांचचं वर्कशॉप वेगळं राहील, मेकॅनिकल सिव्हिलचं वर्कशॉप वेगळं राहील, ELTC इलेक्ट्रिकलचं वर्कशॉप वेगळं राहील. तसं वेगवेगळं राहणार आहे, ब्रांच वाईज चेंज होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे योगा अँड मेडिटेशन. हा सब्जेक्ट आहे तुम्हाला, म्हणजे यात तुम्हाला योगा करायचे, मेडिटेशन करायचे, बरंच काही राहील. त्यानंतर लास्ट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. हा ग्राफिक्स पण ब्रांच वाईज अगेन चेंज होईल. जसं वर्कशॉप होतं तसंच या ठिकाणी हा ब्रांच वाईज वेगवेगळा राहील. नाव मार्किंग स्कीम कशी आहे? तर नाव रिमेंबर की बेसिक मॅथमॅटिक्स असेल किंवा जे पण पेपर्स आहेत त्याची तुमची सेशनल होते. सेशनल म्हणजे युनिट टेस्ट असं समजा. किती मार्क्सची युनिट टेस्ट होते? 30 मार्क्सची युनिट टेस्ट होईल. आणि अशा किती टेस्ट होतील? 2 टेस्ट होतील, ज्याला आपण म्हणतो फर्स्ट सेशनल अँड होईल नंतर सेकंड सेशनल. ही सेशनल राहील 30 मार्क्सची. सेकंड सेशनल पण जी होणार आहे ती पण किती राहील? 30 मार्क्सची. आणि याचा ऍव्हरेज काढतील, म्हणजे जे मार्क्स मिळाले डिवाइड बाय 2 करा, आउट ऑफ 30 तुम्हाला तिथं मार्क्स मिळतील. त्यानंतर होईल थेरी पेपर, याचा 70 मार्क्सचा, ज्याला तुम्ही बोर्डाचे पेपर म्हणतात, तो 70 मार्क्सचा पेपर होईल. म्हणजे तुम्हाला इथं 100 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर याचं प्रॅक्टिकल नाहीये किंवा प्रॅक्टिकल एक्झाम इंटरनल किंवा एक्सटर्नल नाहीये. लास्टली तुम्हाला 25 मार्क्सचं काय आहे? SLA, सेल्फ लर्निंग असेसमेंट. मग यात काय असतं? सेल्फ लर्निंग असेसमेंट मध्ये एखादी केस स्टडी देतील, मायक्रो प्रोजेक्ट बनवायला लावतील किंवा क्यूज कॉम्पिटिशन और व्हॉट एव्हर इट मे बी, ते त्या 25 मार्क्स साठी राहील. असा हा सब्जेक्ट टोटल 125 मार्क्स साठी आहे. नाव सेकंड सब्जेक्ट आहे तुमचा बेसिक सायन्स, फिजिक्स केमिस्ट्री. अगेन त्याचं 30 मार्क्सची सेशनल होईल. बट रिमेंबर काय होईल इथं? 15 मार्क्स फिजिक्सला राहतील अँड 15 मार्क्स केमिस्ट्री साठी राहतील. त्यानंतर 70 मार्क्सचा पेपर होईल. बट रिमेंबर याची ऑनलाईन एक्झाम होईल, ऑनलाईन MCQ. म्हणजे काय? क्वेश्चन दिलेला राहील आणि त्याचे 4 ऑप्शन राहतील, त्याच्यातला 1 ऑप्शन करेक्ट राहील. असा याचा पेपर होईल, कम्प्युटरवर कॉलेजला होईल. 70 मार्क्सचा हा पेपर होईल. त्यानंतर 25 मार्क्सचं काय आहे? प्रॅक्टिकल, म्हणजे 50 मार्क्स याचं प्रॅक्टिकल. त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम होईल. फिजिक्स आणि केमिस्ट्रीची 25 मार्क्सची एक्झाम होईल. ऍट द रेट दिला आहे म्हणजे इंटरनल.
आणि हॅश म्हटलं तर एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे काय, तर तुमच्या कॉलेजचे टीचर जे तुम्हाला टीच करतात ते तुमची एक्झाम कंडक्ट करतील, म्हणजे प्रॅक्टिकल घेतील. आणि हॅश राहिला म्हणजे बाहेरचे टीचर येतील आणि ते एक्झाम कंडक्ट करतील. तर हा झाला 25 + 25 50 मार्क्स साठी. त्यानंतर अगेन SLA 25 मार्क्स साठी आहे. तर असा हा टोटल सब्जेक्ट जो आहे तो आहे 250 मार्क्स साठी. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे तुमचा कम्युनिकेशन स्किल, दॅट इज इंग्लिश. अगेन 30 मार्क्सच्या काय होतील, सेशनल, 2 सेशनल होतील. देन 70 मार्क्सचा थिअरी पेपर होईल याचा. 25 मार्क्स प्रॅक्टिकल अँड 25 मार्क्स SLA. अगेन 150 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे फंडामेंटल्स ऑफ ICT. इन शॉर्ट ICT 25 मार्क्सचं प्रॅक्टिकल आहे आणि 25 मार्क्सचं प्रॅक्टिकल एक्झाम. इंटरनल आहे, ऍट द रेट आहे म्हणजे इंटरनल. आणि SLA 25 मार्क्स म्हणजे 75 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. नेक्स्ट इंजिनिअरिंग वर्कशॉप 50 मार्क्सचं प्रॅक्टिकल आणि 50 मार्क्सचं इंटरनल प्रॅक्टिकल एक्झाम. 100 मार्क्स साठी हा सब्जेक्ट आहे. नेक्स्ट आहे योगा अँड मेडिटेशन, यम. 25 मार्क्स आहे प्रॅक्टिकल आणि 25 मार्क्सचं SLA. यात बऱ्याचदा SLA मध्ये काय करतात की तुम्हाला ते योगा करायला लावतात आणि ते योगाचे जे असतील त्याचे फोटो काढायचे आणि ते पेस्ट करायचे, त्याचे बेनिफिट वगैरे लिहायचे. दॅट विल बी SLA मोस्ट ऑफ द केस मध्ये. नेक्स्ट आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. 50 मार्क्स प्रॅक्टिकलला राहतील आणि 50 मार्क्सचे काय होईल, प्रॅक्टिकल एक्झाम. अगेन इंटरनल आहे. असा हा 100 मार्क्स. जर तुम्ही टोटल केलं तर 850 मार्क्सचा पूर्ण सेमिस्टर 1 आहे. म्हणजे काय, तर 8.5 मार्क्स मिळाले म्हणजे तुम्हाला 1% मिळेल. हा त्याचा मिनिंग झाला. 850 म्हणजे 8.5 म्हणजे 1%. सेकंड थिंग, तुमचं पासिंग कशी आहे, तर पासिंग आहे तुमची कंबाईन पासिंग. कंबाईन पासिंग म्हणजे काय, हा 30 मार्क्सचा सेशनल आणि 70 मार्क्सचा थिअरी पेपर. किती झाले, 100. या 100 मध्ये पासिंग साठी किती पाहिजे, 100 मध्ये 40 मार्क्स पाहिजे. तर इथं पासिंग होते 10 पर्यंत. काय होतं तुम्हाला 35 मार्क्सची पासिंग होती. आता इथं कितीची पासिंग राहील, 40 मार्क्सची पासिंग आहे. पण पासिंग कशी आहे, कंबाईन पासिंग आहे. कंबाईन पासिंग म्हणजे काय, तर या 30 आणि 70 मार्क्सच्या पेपर मध्ये टोटल तुम्हाला 40 मार्क्स मिळायला पाहिजे. म्हणजे समजा इथं 30 मधनं तुम्हाला 25चा ऍव्हरेज आला तर तिकडे किती, ओनली 15 मार्क्स कव्हर करावे लागतील 40 मार्क्स पासिंग. तुम्हाला 30 आउट ऑफ 30 मिळाले. ओके, इकडे 30 आणि 10 मार्क्स अजून कव्हर केले थिअरी पेपरला म्हणजे फायनल पेपरला तुमची पासिंग होऊन जाईल.